संक्रांतीच्या तुम्हाला खूप खूप तिळगुळ घ्या, गोड गोड बोला, सीतेचा वसा, रामाचा वसा, जन्म जन्म. सुकून तू मेरा सुकून, हर पल में तेरा जुनून, तेरे होने से है ये एहसास के खुद में हूँ. हॅलो गाईज, कशा आहात तुम्ही सगळे? तर आज आहे संक्रांत आणि संक्रांतीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तर मी संक्रांतीच्या दिवशीच हळदी कुंकू पण करते, त्यामुळं आज सगळ्या बायका पण घरी येणार आहेत आणि मी पण काही बायकांच्या घरी जाणार आहे. ॲक्च्युली इथं आहे ना, लखीमपुरामध्ये 4-5च घरं अशी आहेत जी महाराष्ट्रीयन आहेत, म्हणजे 4-5च लोक महाराष्ट्रीयन आहेत. त्यामुळं प्रत्येकाच्या आम्ही संक्रांतीच्याच दिवशी घरी जातो आणि तिथेच हळदी कुंकू वगैरे करतो आणि सगळ्या म्हणजे एकत्र पूजा वगैरे करून घेतो. तर चला, सर्वात पहिला आपण स्वयंपाक उरकून घेऊया. स्वयंपाक झाल्यावर आपण पूजा वगैरे मांडूयात. बट पूजेचा एक्झॅक्ट मुहूर्त काय आहे ते मला बघावं लागेल आधी, आणि त्याच्यानंतर मग आपण जेवण वगैरे करून रिलॅक्स होऊ शकतो. बाकीची तयारी करायला वेळ भेटेल. सो सर्वात पहिलं काम स्वयंपाक. मी इथं फक्त गोडपोळ्या बनवतीये नैवेद्य दाखवायसाठी. माझा पूर्ण स्वयंपाक तयार झालेला आहे. आता आपल्याला पूजा करायची आहे, तर पूजेसाठी पहिलं तयार व्हावं लागेल. तर आपण जाऊयात तयार व्हायला. तर माझ्या घरी आज हळदी कुंकू पण आहे, त्यामुळं मी एक छोटीशी फुलांची रांगोळी काढलेली आहे आणि थोडंसं डेकोरेशनसाठी मी हे तिळगुळ वगैरे ठेवून थोडंसं डेकोरेशन केलेलं आहे. इथे मी पूर्ण पूजा पण करून घेतलेली आहे. सो मी झालेली रेडी. आता मला जायचं आहे हळदी कुंकाला, त्यामुळं आपण डायरेक्ट तिथंच भेटूयात. काय हवंय? दे रे पेणार आहे. आता फक्त गाडी येते, त्यामुळं आम्ही थांबलेलो आहे आणि गाडी आली की आम्ही लगेच निघणार आहोत हळदी कुंकासाठी. सीतेचा वसा, रामाचा वसा, जन्म जन्म वसा. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. डाळ शिजून घ्यायच्या. कालच उचलून आणलं या पोरीने. और हाँ, कुंकू लगाओ. कुंकू कुंकू लगाओ. हाँ. बस. सो हळदी कुंकू झालेला आहे, आम्ही घरी आलेलो आहोत आणि खूप छान मज्जा आली आज. प्रत्येकाच्या घरी गेलो होतो आज आणि खूप छान छान सगळ्यांकडे हळदी कुंकू असतं, त्यामुळं मग छान छान गिफ्ट पण भेटलेले आहेत. मत कर. इथे मी माझ्या घरी पुण्याला फोन केला होता आणि सगळ्यांसोबत हळदी कुंकू सेलिब्रेट केलं. इथं माझी आजी मला म्हणत होती, प्रणाली नेक्स्ट इयर येताना एक बेबी घेऊन ये म्हणून, आणि ती प्रत्येक वेळेस असं म्हणती. आणि मग मी मामींसोबत हळदी कुंकू सेलिब्रेट केलं आणि त्यानंतर मी माझ्या बहिणीला पण फोन केला होता आणि तिच्यासोबत पण हळदी कुंकू सेलिब्रेट केलं. आज तो बहुत थक चुके हैं, अब बस सोना है और कल मिलते हैं.